जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी हर्सूल या ठिकाणी आज दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमाअंतर्गत आपण एक मजेशीर खेळ घेणार आहोत. आपल्या खेळाचं नाव आहे नमस्कार भाऊ. काय नाव आहे? नमस्कार भाऊ. तर या खेळाचे काही नियम तुम्हाला मी अगोदर समजावून सांगतो. त्या पद्धतीने सर्वांनी खेळायचे. एका मुलावर राज्य असेल, आलं लक्षात? तो मुलगा काय करेल? सर्वांच्या भोवती फिरेल, क्लॉकवाईज फिरेल. कसं फिरेल? क्लॉकवाईज, म्हणजे या दिशेने. ठीक आहे. आणि फिरत असताना तो एखाद्या मुलाच्या पाठीवर हात ठेवेल. ज्या मुलाच्या पाठीवर हात ठेवलेला आहे त्या मुलानं लगेच उठायचे आणि अँटी क्लॉकवाईज फिरायचे. म्हणजे तो मुलगा ज्या दिशेने आला त्याच्या विरुद्ध दिशेने फिरायचे. आणि फिरून फिरून काय करायचं, ते दोघं जण ज्या ठिकाणी एकमेकांना भेटतील त्या ठिकाणी काय करायचं, दोघांनी सुद्धा एकमेकांना नमस्कार भाऊ असं म्हणायचं. आणि तसं म्हटल्याच्या नंतर लगेच पुन्हा आलेल्या दिशेने वापस फिरायचे. आणि वापस ज्या ठिकाणाहून तो विद्यार्थी उठलेला होता ती जागा रिकामी असेल, बरोबर की नाही? मग त्या जागेवर कोण अगोदर जाऊन बसतं तर तो जिंकलेला असेल. आणि जो नंतर राहणार आहे, म्हणजे ज्याला ती जागा मिळालेली नाही, त्या मुलाला काय केलं जाईल, या ठिकाणी एक प्रश्न विचारला जाईल. आणि प्रश्न कोण विचारेल? ज्या विद्यार्थ्याने ती जागा मिळवली तो विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारेल. म्हणजे याच्यामधून काय होईल, आपल्या खेळामधून थोडंसं शिक्षणसुद्धा होऊन जाईल. ठीक आहे. तर काय आहे खेळाचं नाव आपल्या? नमस्कार भाऊ. चला तर मग आता आपण खेळाला सुरुवात करूया. चल आदित्य. आदित्य जिंकलेला आहे. आता आदित्य याला प्रश्न विचारेल. भारताची राजधानी कोणती? नवी दिल्ली. उत्तर बरोबर आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली. आता तू फिरायचं. टाळ्या वाजवायच्या बाकीच्यांनी. प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर. नागपूर. उत्तर बरोबर आहे. चला आता परत तू फिरायचंय. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे जोरात. परत हरलेली आहे. हिला एक प्रश्न विचार. संविधान दिन कधी साजरी करेल? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. चला टाळ्या वाजवा. परत हारलेली आहे. प्रश्न विचार तिला एक. आशिया खंडात. भारत कोणत्या खंडात आहे? आशिया. चल परत. परत हारलेली आहे. भारताचे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. या बाजूने नाही. टाळ्या वाजवा, टाळ्या. आता जिंकलेली आहे. आता तू प्रश्न विचार. प्रसिद्ध जिल्हा कोणता? जळगाव. चला, केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा जळगाव. चल तू असं. टाळ्या वाजवा बाकीच्यांनी. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. नमस्कार भाऊ एकदम जवळ आल्यानंतर मोठ्या आवाजात करायचे. ठीक आहे. आता तू एक प्रश्न विचारला. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. बरोबर उत्तर आहे. चला आता टाळ्या वाजवायच्या. थांबू नका टाळ्या.
जोरात आवाज आला पाहिजे टाळ्यांचा. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत? 9 तालुके. 9 तालुके आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, या मार्गे. हा, असं हा, चल तू विचार एक प्रश्न. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. चला. एवढ्या लांबून. हा, तू विचार एक प्रश्न. संविधानाचे शिल्पकार कोण असणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला आता. हा, जवळ येऊ ना, जवळ यायचं एकदम. चल विचार एक प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सर्वात मोठा देश कोणता? हा, रशिया. रशिया बरोबर आहे उत्तर. हे बघ, या प्रकारच्या खेळामुळे आपलं मनोरंजन तर होतंच, परंतु आपल्याला काय मिळतं? ज्ञान सुद्धा मिळतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आपला खेळ होता. काय नाव होतं त्याचं? नमस्कार भाऊ. आवडला का सर्वांना?